पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासारख्या जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा असूनही तापमानवाढीच्या समस्या ठळकपणे दिसत आहेत। हवेली, दौंड, खेड, जुन्नर, आंबेगाव सारख्या फळभाजी आणि पालेभाज्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या तालुक्यांना उष्णतेचा फटका बसतोय। पारा 43 अंशांच्या पुढे जात असल्यामुळे शेतमालाच्या उत्पादनात घट येते आहे। दुसऱ्या बाजूला बाजारात आवक घटलेली असली तरी शेतीमालाला अपेक्षित भाव नाही आहेत। पुरंदर, बारामती, इंदापूर, खेड, शिरूर या परिसरात बहुतेक गावांमध्ये सिंचनाचे स्रोत आटलेले आहेत। त्यामुळे फळबागा जगवायच्या कशा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। वाढतं तापमान आणि पाण्याची कमतरता त्यासोबतच विजेचा लपंडाव या कारणांमुळे सातारा जिल्ह्यातील आले शेती यंदाही संकटात आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारी आले लागवड यंदा होणार नाही आहे। सातारा जिल्ह्यात 3,500 हेक्टरवर आले लागवड केली जाते। यंदा लागवड जून नंतरच होईल आणि एकूण क्षेत्रात 25% घट होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय।